सुरुवात होते 14 मे 1657 रोजी, जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले पुत्र होते. लहानपणापासूनच संभाजी महाराज खूप बुद्धिमान आणि शूर होते. वयाच्या केवळ 14व्या वर्षी त्यांनी संस्कृत, फारसी आणि अनेक भाषा आत्मसात केल्या. त्यांनी बुधभूषण सारखा ग्रंथही लिहिला होता. संभाजी महाराजांचे आयुष्य खूप संघर्षांनी भरलेले होते. त्यांच्या शौर्याची आणि बुद्धिमत्तेची परीक्षा वारंवार झाली. 1681 साली ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले. त्यावेळी औरंगजेब स्वतः महाराष्ट्रात आला होता. त्याचा एकच उद्देश होता, मराठा साम्राज्य संपवणे. पण संभाजी महाराजांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी मुघल सैन्याला अनेक वेळा पराभूत केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने जबरदस्त पराक्रम गाजवला. पण 1689 मध्ये विश्वासघातामुळे संभाजी महाराज मुघलांच्या ताब्यात गेले. औरंगजेबाने त्यांना धर्म बदलण्याचा प्रस्ताव दिला. पण संभाजी महाराज ठाम उभे राहिले. माझा धर्म, माझा स्वाभिमान मी कधीही सोडणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. पण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म आणि स्वाभिमान सोडला नाही. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. पण त्यांनी हिंदवी स्वराज्याचा अभिमान जपला. संभाजी महाराज हे फक्त एक राजा नव्हते. ते धर्म, शौर्य आणि स्वाभिमान यांचे जिवंत उदाहरण होते. धर्मासाठी जगणारा आणि मरणारा खरा राजा छत्रपती संभाजी महाराज. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.